राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या बातमीनं संपूर्ण तालुका हादरून गेला असून गंगापूर व परिसरातील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। बुधवारी सकाळी 8:10 मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालंय। या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून गंगापूर तालुक्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटले। गंगापूर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिक कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली। अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच गंगापूरचे आमदार प्रशांत बंब तसेच आमदार सतीश चव्हाण यांनी आपले सर्व प्रचार दौरे तत्काळ रद्द केले। तालुक्यात ठिकठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आल्या असून कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अजितदादा हे सर्वसामान्यांचे नेतृत्व होते, त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे। गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावात आज गुरुवारी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शांतता, शोक आणि अश्रूंनी भरलेलं वातावरण आहे। राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार हरपल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होते। यावेळी नगराध्यक्ष संजय जाधव, कारखान्याचे चेअरमन कृष्ण पाटील डोणगावकर, उपनगराध्यक्ष अमोल जगताप, गटनेते संतोष अंबिलवादे, अविनाश पाटील यांच्यासह नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर, वकील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्राचा दादा माणूस आपल्यातून निघून गेला। स्वर्गीय अजितदादा आपल्यात राहिले नाही। कडक शिस्तीचा आणि 24 तास माणसाचा माणूस आज महाराष्ट्राने गमावला। यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं कधीही भरून न येणारं नुकसान झाले नाही। अशा या दादाला आम्ही गंगापूर शहराच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। महाराष्ट्राचे लोकनेते माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आहे। ही घटना महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे। गंगापूर शहरावर दादाचं विशेष प्रेम होतं। अशा या नेत्याला गंगापूर नगरपालिकेतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। श्रद्धांजलीबद्दल श्रद्धांजलीबद्दल बोला ना। जयदीप दादा बरोबर स्वर्गीय अजितदादांचं काल दुर्दैवी निधन विमान अपघातात झालं। कोणाच्याही जाणीमानी नसताना दादांना श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रसंग आपल्या सगळ्यांवर या ठिकाणी येतोय आणि दादा खऱ्या अर्थानं त्यांचे एक वेगळ्याच पद्धतीचा माणूस या ठिकाणी होता। कोणत्याही कामासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर जे काम होऊ शकतं ते काम करून देणार आणि जे होणार नाही त्याचं स्पष्टपणे सांगणार की हे काम होऊ शकत नाही। मागच्या 2 महिन्यापूर्वी असंच एक कामासंदर्भात त्यांच्याकडे गेलो। एक काम माझं जे कारखान्याच्या संदर्भातलं होतं, GST कमिशनरांना फोन करून इमिजिएट ते काम माझं मार्गी लावलं आणि दुसरं जे राजकीय स्वरूपाचं होतं तर त्यांनी सांगितलं त्यांची जी काय अडचण असेल ती, आणि मलाही त्या गोष्टीचं काही विशेष वेगळं वाटलं नाही। त्याच्यामुळे दादांचं एक वागणंच रोखोक होतं, चांगलं होतं। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा माणूस व्हायला पाहिजे होता, परंतु सगळेच लायकीचे माणसं त्या पदावर पोहोचतात असं काही नाही। नशिबाची पण साथ लागते। ती नशिबाची साथ दादाला मिळाली नाही। 6 वेळेस ते उपमुख्यमंत्री झाले, परंतु ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही। त्यांची सत्तेवर एक प्रचंड पकड होती। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळा एक खंबी त्यांच्या नेतृत्वावर उभा होता। आता ते गेल्यानंतर अनेकांना त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळं दादाचं जाणं हे अनेकांना धक्कादायक आहे। आम्हाला तर आहेच, परंतु अनेक मंडळींना या धक्क्यातनं सावरण्याची क्षमता ईश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करतो।